श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। मंगळवारी 10 ऑक्टोबरला आहे इंदिरा एकादशी आणि या एकादशीला आपण इंदिरा एकादशी किंवा पितृ एकादशी असं म्हणत असतो। तर ती संपूर्णपणे आपल्या पितरांना समर्पित असते आणि या एकादशीच्या दिवशी आपण जे काही उपाय करू तर त्याचं पुण्य हे आपल्याला प्राप्त होत असतं आणि ज्या काही गोष्टी आपण आपल्या पितरांसाठी करू तर त्या सर्व गोष्टी आपल्या पितरांपर्यंत पोहोचत असतात आणि त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचल्या की त्यांचा कृपाशीर्वाद हा आपल्यावरती राहत असतो। त्यासाठीच आपल्याला तुळशीच्या पानांचा एक प्रभावशाली उपाय करायचा आहे। तर भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे आणि तुळशीला विष्णुप्रिय असं सुद्धा म्हटलं जातं। तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असलेली तुळस जी आहे तर तिचा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे। ज्या घरामध्ये एकादशीचं व्रत केलं जातं त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही। तर राम असो कृष्ण असो तर हे सर्व जी रूप आहे तर ती भगवान विष्णूंचीच असतात आणि त्यामुळेच एकादशीला आपण भगवान विष्णूंची सेवा उपासना आणि पूजा करत असतो। आपले कितीही मोठं दुःख असो, कितीही दारिद्र्य असो आणि कितीही मोठ्या प्रमाणामध्ये दोष असू देत तर आपण ज्या वेळेला भगवान विष्णूंची सेवा करत असतो तर त्यावेळेला त्या सर्व संकटातून, दुःखातून आणि दरिद्रतेतून आपल्याला मुक्तताही मिळत असते। तर आपल्या घराला बघा थोड्याफार प्रमाणामध्ये पितृदोष हा असतोच, वास्तुदोष असतो, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा दोष हे असू शकतात। त्यासाठीच आपल्याला तुळशीच्या पानांचा हा उपाय करायचा आहे। तर या उपायासाठी आपल्याला तुळशीची 5 पानं घ्यायची आहेत आणि ही 5 पानं आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये धरायची आहेत। त्यानंतर काय करायचं आहे तर भगवान विष्णूंची 1001 नावं जी आहेत तर ती तुम्हाला गुगलवरती मिळतील किंवा तुमच्याकडे जर विष्णू सहस्त्रनामाची पोथी असेल तर त्या पोथीमध्ये सुद्धा ही नावं आहेत तर त्यामध्ये तुम्हाला ती बघून म्हणायची आहेत। आता जर समजा तुम्हाला 1001 नावं घेणं शक्य नसेल तर मग तुम्ही भगवान विष्णूंची 108 नावं घेतली तरीही चालतील। तर ती नावं तुम्हाला गुगलमध्ये मिळतील, त्यामध्ये तुम्ही बघून म्हटलं तरी चालेल किंवा तुम्हाला ते पठण करायचं आहे। आता जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही श्रवण म्हणजे ऐकलं तरीही चालेल। गुगलवरती किंवा यूट्यूबवरती तुम्ही हे ऐकू शकता, श्रवण करू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला भगवान विष्णूंची 1001 नावं जी आहेत तर ती आपल्याला पठण किंवा श्रवण करायची आहेत। उजव्या हातामध्ये आपल्याला तुळशीची पानं ठेवायची आहेत आणि ही नावं आपल्याला म्हणायची आहेत। त्यानंतर काय करायचं आहे तर ही नावं जेव्हा आपण भगवान विष्णूंची म्हणू तर ते झाल्यानंतर आपल्याला ही जी तुळशीची पानं आहेत तर ती आपल्याला भगवान विष्णूंच्या चरणाजवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुमची जी काही अडचण आहे, तुमच्या घराला ज्या काही अडचणी आहेत, तुम्हाला जर समजा पैशाच्या संबंधित ज्या काही अडचणी असतील किंवा इतर ज्या काही तुमच्या अडचणी असतील तर त्या तुम्हाला भगवान विष्णूंना सांगायच्या आहेत। भगवान विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर माझ्या पितरांना सद्गती मिळू दे, माझ्या पितरांची कृपा आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचू देत, त्याचबरोबर माझ्यावरती जे काही कर्ज आहे तर ते सर्व कर्ज दूर होऊ देत अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे। त्यासोबतच माझी जी काही सर्व संकट आहेत, दुःख आहेत तर ती सुद्धा सर्व दूर होऊ देत अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे तर ते सर्व दुःख तुम्हाला सांगायचं आहे। तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची प्रगती असेल किंवा तुमच्या घराची प्रगती असेल, तुमची स्वतःची प्रगती असेल, नोकरीसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्या सर्व अडचणी, सर्व दुःख तुम्हाला सांगायचे आहेत आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आता जर तुमच्याकडे रामाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांच्या चरणांवरती तुम्ही ही पानं ठेवू शकता आणि प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही सर्वांच्या देवघरामध्ये असतेच, तर त्या बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर ही पानं तुम्ही ठेवू शकता। तर अशा पद्धतीने विठ्ठलाची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर त्या विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सुद्धा तुम्ही ही पानं ठेवू शकता किंवा रामाची मूर्ती, फोटो असेल तर त्याच ठिकाणी सुद्धा तुम्ही ही पानं ठेवू शकता। जी कोणती मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे असेल तर त्यांच्या समोर तुम्हाला ही पानं ठेवायची आहेत, कारण ही जी सर्व रूपं आहेत तर ती सगळी भगवान श्री श्री विष्णूंचीच रूपं आहेत। त्यामुळं तुम्ही जी काही सेवा करत असता भगवान विष्णूंची तर ती कधीही वाया जात नाही। तुळशीच्या एका पानांचा ज्यावेळेस आपण उपाय करतो तर त्या उपाय आपल्यावरती पूर्णपणे कारगर ठरत असतात। त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या सर्व अडचणी या उपायामुळे नक्कीच दूर होतील। त्याचबरोबर जर तुम्हाला वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी करा। जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी केला तरीही चालेल। तर या वेळेमध्ये तुम्हाला या एकादशीच्या दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा अतिशय साधा, सोपा आणि अतिशय प्रभावशाली उपाय करायचा
करायचं आहे. पितृपक्षातील ही जी एकादशी आहे तर त्या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो तर ते सर्व उपाय कारगर ठरत असतात. आपल्या घरामध्ये दोष दूर करण्यासाठी जर आपण उपाय केले तर कितीही मोठा दोष असला तरी सुद्धा ते नक्कीच यामुळे दूर होत असतात आणि पूर्ण संकटातून आपल्याला सुटका मिळत असते. त्यानंतर काय करायचं आहे तर ज्यावेळेस आपण ही सेवा करणार आहोत आणि सेवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी काय करायचं आहे तर ही जी तुळशीची पानं आहेत तर ती आपल्याला उचलायची आहेत. त्यानंतर ही जी पानं आहेत तर ती तुम्हाला एका लाल छोट्या कपड्यामध्ये बंद करायची आहेत किंवा तुम्हाला ती पॅक करायची आहेत आणि त्याची एक छोटीशी पोटली तुम्हाला बांधायची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता, दागदागिने ठेवता, महत्त्वाचे कागदपत्र ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ही पानं जी आहेत किंवा ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायची आहे किंवा ही जी पानं आहेत तर ती तुम्हाला तुमच्या पर्समध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तुमच्या मुलांसाठी जर तुम्ही हा उपाय केलेला असेल तर तुम्ही तुमच्या मुलांच्या स्कूल बॅगमध्ये ठेवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या पतीसाठी जर तुम्ही हा उपाय केलेला असेल तर तुम्ही पतीच्या वॉलेटमध्ये सुद्धा ठेवू शकता. त्याचबरोबर तुमची जी काही तिजोरी आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ठेवता, सोने चांदी दागदागिने ठेवता तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही पानं ठेवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. अत्यंत साधा, सोपा पण अतिशय पॉवरफुल आणि प्रभावशाली असा हा उपाय आहे. तुम्ही हा उपाय नक्की आवर्जून एकादशीच्या दिवशी नक्की करा. तुळशीच्या पानांचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. त्याचबरोबर तुळशीची जी पानं आहेत या उपायासाठी लागणारी तर ही पानं तुम्हाला उद्याच तोडून ठेवायची आहेत कारण एकादशीच्या दिवशी तुळशीचं व्रत असतं. त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला पाणी घालत नसतो. त्याचबरोबर तुळशीची पानं देखील तोडायची नसतात. त्यामुळे तुळशीची पानं तुम्ही उद्या तोडून ठेवा आणि हा उपाय तुम्ही एकादशीच्या दिवशी मंगळवारी नक्की करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.